नमस्कार, मी शीतल भुडके. शीतल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठाचे तळलेले मोदक. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघूया. तर इथे मी खोबरकीस घेतलेली आहे, 1 वाटी, अर्धी वाटी साखर, थोडेसे बदाम, काजू, मनुके, तूप घेतलेलं आहे थोडंसं आणि विलायची. आता 2 चम्मच तूप आपण कढईमध्ये टाकून घेऊया. तूप थोडं गरम झालं हलकंसं की आपल्याला त्यामध्ये खोबरकीस टाकायची आणि 2 मिनिट आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे. 2 मिनिट झाल्याच्या नंतर आपण यामध्ये ड्रायफ्रूट टाकूया. मी मनुके, बदाम आणि काजू टाकलेले आहेत. जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आवडत असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. आता याला 2 ते 3 मिनिट असंच फिरवायचं आहे. त्यानंतर आता यामध्ये आपण साखर टाकूया. आता साखरेला सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे. साखर पूर्ण वितळेपर्यंत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, साखर छान वितळलेली आहे. आता यामध्ये विलायची टाकायची आणि गॅस बंद करून टाकायचा आहे आणि याला 2 मिनिट असंच फिरवायचं. गॅस अगोदरच बंद केला आहे मी. विलायची टाकली की लगेच आपल्याला गॅस बंद करून टाकायचा. आता ते थंड होईपर्यंत आपण कणिक मळून घेऊया. मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये आणि 1 चम्मच तेल टाकणार आहे. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे छान आपल्याला कणिक मळून घ्यायचं होतं. हे बघा, मी कणिक मळून घेतलेलं आहे. आता आपलं जे सारण आहे ते सुद्धा छान थंड झालेलं आहे. आता आपण याचे मोदक बनवूया. हे बघा, मी एवढा गोळा घेतलेला आहे. तुम्ही हवं तर आपल्या पोळीपाट असतो ना, त्याच्यावर सुद्धा छोट्या छोट्या पोळ्या करून त्याचे मोदक बनवू शकता. मी डायरेक्ट हातानेच बनवते. हे बघा, हातानंच त्याला पोळीसारखा आकार देत आहे आणि आता याच्या कळ्या काढून घेते. हे बघा, छान पोळीसारखं झालेलं आहे. आपल्याला फक्त एवढालेच साईजचे बनवायचे आहेत. आता याच्या छान कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे कळ्या पाडायच्या आहेत आणि आता याच्या आतमध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. सारण जास्त नाही भरायचं, अर्धा चम्मच भरायचं आहे आणि आता याला छान व्यवस्थित मोदक बनवून घ्यायचं आहे. याचा व्यवस्थित पॅक करायचं. याच्या आतमधलं सारण बाहेर निघलं नाही पाहिजे. आणि हे बघा, आपला पहिला मोदक तयार आहे. हे बघा, याला कळ्या सुद्धा छान आलेल्या आहेत. आता मी तुम्हाला दुसरा मोदक परत बनवून दाखवते, जवळून बनवून दाखवते. तुम्हाला जर हातानं याची छोटीशी पोळी बनवायला जर नको वाटत असेल तर तुम्ही पोळीपाटावर सुद्धा छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेऊ शकता. हे बघा, मी तुम्हाला जवळून कळ्या कशा बनवायच्या ते दाखवत आहे. मी ज्या पद्धतीनं बनवत आहे त्या पद्धतीनंच बनवा. खूप छान कळ्या बनतात. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला छान कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. हे बघा, छान कळ्या पाडलेल्या आहेत. आता ते सर्व खालपर्यंत आपल्याला व्यवस्थित कळ्या पडल्या का नाही ते एकदा चेक करायचं परत. आणि आता यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे. हे बघा, अर्धा चम्मच घेतलेला आहे मी. आता याला आपल्याला छान पॅक करायचं आहे. आतमधलं सारण बाहेर निघलं नाही पाहिजे. पूर्ण व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. हे बघा, आपला दुसरा मोदक सुद्धा तयार आहे. आता आपल्याला याच प्रकारे सर्व मोदक बनवून घ्यायचे आहे. मी याच पद्धतीनं 21 मोदक तयार करून घेत आहे. हे बघा, आणि हे आपले 21 मोदक तयार आहेत. आणि हे बघा, एवढं सारण सुद्धा उरलेलं आहे. आता मी गॅसवर कढई ठेवते. कढई तेल छान गरम झालं की आपल्याला यामध्ये मोदक टाकायचे आहेत. तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी मोदक तळून घेते आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला मोदक तळायचे आहेत. जास्त लो फ्लेमवर नाही तळायचे. याचा छान कलर बदलेपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचं आहे. हे बघा, छान तळल्या गेलेले आहेत. आता हे काढून घेऊया आणि याचं तेल थोडंसं खाली जाईपर्यंत मी दुसरे मोदक यामध्ये टाकून ठेवते.
आणि हे बघा, आता आपले सर्व मोदक बनवून तयार आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही झटपट होणारी 10 मिनिटात होणारी मोदकाची रेसिपी? आवडलीच तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि हो, अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.